कपाटात असो, कुठेतरी असो. कारण घर चालवायचं म्हणजे घरात देऊळ पाहिजे, म्हणून ह्या आई बहिणी तरी तेवढं ठेवला. इथले लोक ठेवत असतील, सगळे धार्मिक लोक आहेत, श्रद्धावान लोक आहेत, पण त्या पूजेमध्ये, त्या ध्यानामध्ये किती लक्ष लागतंय, किती समर्पण आहे, किती ध्यान आहे. कारण पूजेच्या वेळी आपण बसतो पूजेला, पण त्यावेळेला इतकी गोंधळ असते. कारण पूजेचा वेळ जो आहे तो प्रातःकाल म्हणजे प्रभात समय, ब्रह्मवेळेला उठायचंय आणि त्यानंतर आपलं ध्यान पूजा इत्यादी आटपायचंय. म्हणजे त्यावेळेला संसाराचा गोंधळ नसतो. त्यावेळेला पूर्ण श्रद्धा ठेवून भगवंताची पूजा केली तर आपलं मन त्याच्याशी जुळतं. काल मी माळेबद्दल सांगितलं होतं, आज त्याचा विस्तार करणार नाही. पण पूजेमध्ये काय लक्ष ठेवलं पाहिजे हे नक्की मी सांगणार आहे. पूजेमध्ये प्रधान काय असतं तर ती श्रद्धा आणि आपली भावना. एक दृष्टांत सांगतो आणि मग पुढे वाढतो. एक आजी होत्या आणि त्या अत्यंत श्रद्धावान समर्पणाने देवाची पूजा करायच्या. आणि त्यांना एक दिवस सोमवारच्या दिवशी शिवाची आराधना करायची होती, शिवाचं पूजन करायचं होतं. म्हणून त्यांनी विचार केला की पहाटे उठावं. तशा त्या रोज पहाटे उठतच होत्या, पण त्या दिवशी अजून आधी उठल्या, कारण शिवालयात जायचंय, पूजन करायचंय. म्हणून त्यांनी पहाटे उठल्या, स्नान वगैरे आटोपलं आणि नदीवर गेल्या. कशासाठी? शुद्ध जल आणण्यासाठी. शंख फुंकला प्रभात काळी आणि त्यांनी घागर घेतली आणि घागर घेऊन कुठे गेल्या? नदीवर. शंख फुंकला प्रभात काळी, घागर घेऊन पाण्याला गेली. आणि तिथं जाऊन नदीवर तिनं तो आपला कलश जो नेला होता, घागर नेली होती, ती पाण्यात बुडवली आणि त्यातलं पाणी भरलं. आणि पाणी बाहेर काढते तेवढ्यात एक मासोळी आली आणि त्याच्यावर आपली शेपूट आपटली. तिनं काय विचार केला? घागर घेऊन पाण्याला गेले आणि जळीच्या माशाने कल्लोळ केला, विटाळ झाला काय करू. अरे 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 अरे, मी इतक्या शुद्धतेनं पाणी द्यायला आले, पण ह्या गंगाजलाला ती मासोळी येऊन शिवली म्हणून विटाळ झाला. अहो, ती सतत पाण्यात राहणारी ती महासोळी म्हणून तिला मासोळी म्हटलं आणि तिचा विटाळ झाला. विटाळ झाला काय करू. असू द्या म्हणे, हा विटाळलं हे पाणी, मग आता काय करायचं? जल नको. आणा हो चंदन करा हो लेपन, तेण्या लिंगा पूजा करू. काही हरकत नाही म्हणे, आपण चंदनाने पूजा करू. म्हणून सहाण घेतली आणि गंधव वाळलं. गंधव वाळून काढलं, वाटीत काढलं आणि आता शंकराला लावणार. एवढ्यात काय मनात आलं? आणा हो चंदन करा हो लेपन, तेण्या लिंगा पूजा करू. पण पहिला सुगंध भुजंगे नेला. ज्या वेळेला हे लाकूड चंदनाचं झाड होतं त्याला भुजंगानं विळखा घातलेला होता सर्पानं. मग पहिला सुगंध भुजंगे नेला, विटाळ